नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जानेवारीच्या हप्त्याचं वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्या बहिणी आहेत, म्हणजेच की तर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय अशी खुशखबर आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून 18 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्त्याचं वितरण करण्यासाठी निधी वितरणात मंजुरी दिलेली आहे. हा जी.आर. सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात या ठिकाणी आलेला आहे. योजनेसाठी एकंदरीत 3,960 कोटी रुपयाची तरतूद करण्यात या ठिकाणी आलेली आहे. अंतर्गत आवश्यक असलेल्या निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात अखेर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना जानेवारी 2026 करता या महिन्याचा म्हणजेच की आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या योजनेअंतर्गत 98 कोटी 45 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी या जी.आरच्या माध्यमातून मंजुरी अखेर देण्यात आलेली आहे. व विशेष सांगितलेलं म्हणजेच की सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्यांदा आर्थिक लाभ मिळणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. व जी.आर. हा वितरित झालेला आहे. व जी.आर. आल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये म्हणजेच की 3-4 दिवसांमध्ये हा हप्ता वितरण व्हायला सुरुवात देखील होते. धन्यवाद.